मुठवल संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या व्यासपीठाचं दृश्य तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात. जनार्दन काकडे त्या ठिकाणी आहेत. रामकृष्ण काकडे यांची नेहमीच मुलाची साथ असते या स्पर्धेसाठी. जनार्दन माके साहेब देखील आहेत. समाजसेवक वाशेरे, होल्याभाई देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. फ्रॉम आमणे ज्येष्ठ समाजसेवक यशवंत काकडे साहेब, दत्तू जाधव साहेब, सुदाम जाधव साहेब, संतोषजी जाधव, सर्वांचंच आम्ही पुन्हा एकदा करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेनं. तर आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मकरंद स्फोट मुठवल संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि भावेश स्फोट किरवली संघाला मात्र या ठिकाणी इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. आणि सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन सलामीवीर बॅटर एकीकडे तुम्ही पाहू शकाल गुरुनाथ पप्पू आणि स्ट्रायकिंग एंडला आहेत हेमंत घरत. डिपमध्ये आपण तुम्ही पाहू शकाल दोन प्रोटेक्शन आहेत. एक मिड विकेटला तुम्ही पाहू शकाल सुबोधच्या रूपाने आणि एक अगदी वायडिश लॉंग ऑन खाऊ कोणाच्या दिशेने तुम्ही पाहू शकाल तेजेश आहेत त्या ठिकाणी. षटका सुरुवात करतो कुमार रणवी. पहिला चेंडू मात्र शॉर्ट पेस फुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. चेंडूच्या खाली तेजेश पाटील कुठल्या चूक करत नाही आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र या ठिकाणी खेळाडू कक्षाकडे मात्र वाटचाल करावं लागेल. फलंदाज हेमंत गरतला खराब सुरुवात. अर्ली ब्रेक थ्रूसाठी तर तसे कुमारला ओळखलं जातं आणि पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली आहे. खराब चेंडू होता खरं तर. राखून टप्प्याचा मात्र प्लेसमेंट थोडीशी चुकीची निवडली. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळणं गरजेचं होतं. पंचही फार सुंदर लगावता आलाच या चेंडूवर. पहिल्याच बॉलवर मात्र निराश पावलाने आता हेमंत मैदान सोडत असताना कारण हेमंत आपण जर पाहिलं तर नक्कीच 4-5 क्रमांकावर बॅटिंग करण्यात येत असतो. परंतु 5 ओव्हरची मॅच असल्या कारणाने मात्र नक्कीच विनोद बजागेच्या जागेवरती त्याला मात्र संधी देण्यात आली, परंतु त्याला मात्र संधीचं सोनं करता आलं नाही आहे. कुठेतरी पहिल्याच चेंडूवरती आक्रमक शॉट त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. एक जाळं विणलं होतं मुठवल संघाने, त्या जाळ्यामध्ये जाऊन मात्र अडकतोय. हो या ठिकाणी या मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेळायचा होता, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डर सज्ज आहेत. तिथे सुद्धा मात्र चूक होत नाहीये आणि सलगचा हा दुसरा धक्का देत असताना कुमार रणवी या ठिकाणी भावेश स्फोट किरवली संघाला पेस खरं सुरुवातीपासूनच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. मॅच सुरू करत नाहीयेत. 2 बॉल आणि 2 विकेट्स. जबरदस्त अटॅक पाहायला मिळाला. वेग भन्नाट आहे आणि तसे आपण जर विचार केला तर या अगोदरच्या चेंडूवर जी उचली मिळाली होती ना, तशी उचली फार कमी वेळा साईड आर्म जे गोलंदाजी करत असतात त्यांना गोलंदाजांना मिळत असते. मात्र त्याचा आता फायदा कुमार या ठिकाणी उचलत असताना हलकासा चेंडू बाहेर निघत होता. लगातार 2 खेळाडू बाद झालेत. नवीन खेळाडू आता मैदानामध्ये एंटर होतोय. 4थ्या क्रमांकाचा बॅटर नितीन भंडारी फार लवकर आता मैदानामध्ये आलाय, कारण पहिल्याच षटकामध्ये त्याला यावं लागले. याचं कारण 2 खेळाडू लवकर बाद झालेत. कारण नक्कीच कुठेतरी प्रयत्न असेल की इथून या ठिकाणी पार्टनरशिपची नक्कीच कुठेतरी आवश्यकता आहे आणि त्याचवेळी मात्र नितीनला या ठिकाणी थोडंसं लवकर प्रमोट करण्यात आलं, कारण नितीन एक अनुभवी खेळाडू आहे. पाहू शकाल या ठिकाणी कुठेतरी सॉफ्ट पांड्यामधून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ऑनसला टर्न करायचं होतं, परंतु चेंडू मात्र भरपूर वेगाने आला आणि जाऊन अगदी शरीरावर मात्र जाऊन धडकतोय. जोरदार अपील पाहायला मिळाली, परंतु नक्कीच पंचांवरती मात्र कुठलाही प्रेशर नाही आहे. तुम्ही पाहू शकाल पंच गोकुलदास पाटील आणि स्क्वेअर लेगचे पंच दिनेश नाईक सर. नक्कीच तुम्ही पाहू शकाल ऑनफिल्ड पंचाची भूमिका सध्या नक्कीच पार पाडत असताना जबरदस्त सुरुवात, पॉवरफुल सुरुवात कुमारच्या माध्यमातून पाहायला मिळते. हॅट्रिकची संधी होती खरं तर त्या ठिकाणी कुमारला. हा चेंडू देखील हुक करण्याचा प्रयत्न, एक सुद्धा धाव लागत नाहीये स्कोरबोर्डवरती. कमालीचं बॉलिंग परफॉर्मन्स आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले सुरू आहे की पुवर प्ले सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. स्ट्रायकिंग एंडला आता नितीन आहे. लगातारचे 2 डॉट. हो यावेळी मात्र जागा मिळाली आहे. स्क्वेअर लेगला फटका चांगला येतोय, मात्र फिल्डर आहेत उपस्थित.
एक धाव, पहिली धाव. ती चर्चा आपण करतोय मगासपासून योगी की मॅच सुरू करणं गरजेचे आहे, इनिंगला स्टार्ट करणं गरजेचे आणि आता अखेर इनिंगला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. पहिली धाव स्कोरबोर्डवरती. नक्कीच मॅच असो किंवा एखादा दुसरा क्षेत्र असो, तुम्हाला नक्कीच जर त्या लक्ष्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच सुरुवात होणं फार गरजेचं आहे. मग ती सुरुवात कडवड असेल, गोड असेल, त्याला काही महत्त्व नाही, परंतु नक्की तुम्हाला सुरुवात मात्र करणं गरजेचं असते. बागफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, गॅप आहे त्या ठिकाणी, जबरदस्त या ठिकाणी फटक्या पाहायला मिळतोय, जाणून बुजून फटक्या केला या ठिकाणी पप्पूने आणि त्याच्या बाटमधून पाहायला मिळतोय हा पहिला चौकार. मागील 5 चेंडू वाट बघत होता की एक्झॅक्टली काय लेंथला गोलंदाजी होते, कोणत्या लाईनला गोलंदाजी होते. हाही चेंडू तितका खराब नव्हता, मात्र स्ट्रोक भरपूर चांगलं बनवलं. बॅकफुटला गेले, स्वतःला जागा दिली आणि थर्ड मॅच हा चौकार पाहायला मिळाला. गुरुनाथच्या बॅटमधून 4 धावांची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 वर जाऊन पोहोचले. 2 खेळाडू बाद. चांगली सुरुवात गोलंदाजासाठी म्हणावी लागेल. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आय थिंक MD यांच्या मात्र बॅनरला जाऊन चेंडू जाऊन मात्र तो ढटकतोय. नक्कीच काही क्षणानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक, जबरदस्त संगीतकार अजय गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे. त्यांचं नक्कीच आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे गायक अजयजी गायकवाड यांचं नक्कीच या ठिकाणी शुभागमन होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं टायटल सॉन्ग सुद्धा लिहिलेलं आहे, गायलेलं आहे. तो सॉन्ग सुद्धा तुम्ही याच्या दिवसामध्ये नक्कीच ऐकणार आहात. आणि या ठिकाणी सागर शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात सुबोध गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली स्टार्ट मिळाली आहे, मात्र इथून आता कमबॅक करावं लागेल भावेश स्पोर्ट किरवली संघाला या मॅचमध्ये चांगली टोटल बनवण्यासाठी आणि स्पेशली हे पॉवर प्लेचं षटक फार चांगल्या प्रकारे त्यांना खेळून काढावं लागेल. यावेळी मात्र समोरच्या दिशेने लॉफ केलाय, डाऊन दी ग्राउंड चेंडू सीमा पार, सरळ रेषेमध्ये हा येतोय. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. चौकार आहे, इट्स 4 रन. एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर गेला. जबरदस्त स्ट्रोक पाहूया आपण रिप्ले मध्ये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि असे स्ट्रोक खेळणं फार कठीण असतं. सुबोधच्या विरोधात नितीनच्या बॅटमधून हा क्लासिकल चौकार पाहायला मिळाला. अगदी गोलंदाजी डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय झाला आणि या सर्वात सुरक्षित जागा तिथे मात्र नितीन भंडारीने मात्र निवडली आणि त्याच्या बॅटमधून मात्र हा जबरदस्त फटका पाहिला आपण. दुसरा चौकार भावेश स्पोर्ट किरवली संघाच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 2 गडी या संस्थात बाद झाले, परंतु या 2 फलंदाज मात्र कुठेतरी आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा उद्दिष्ट होता त्या ठिकाणी, परंतु फटका हवेत होता, चूक झाली त्या ठिकाणी तेजस पाटीलच्या वतीने. झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी. जीवनदान मिळतो नितीन भंडारीला आणि हा जीवनदान कुठेतरी थोडंसं मागणं पडेल तो म्हणजे मकरंद स्पोर्ट मुठवा संघाला, कारण नितीनकडे अनुभव आहे, नितीनकडे नक्कीच टॅलेंट आहे आणि क्षमता आहे की तो इथून ही मोठी इनिंग डेव्हलप करेल आणि ह्याच अपेक्षा असतील भावेश स्पोर्ट किरवली संघाला नितीनच्या माध्यमातून. जरूर आणि ते गरजेचं देखील असेल, कारण आता टॉप ऑर्डर मधील 2 खेळाडू लवकर बाद झालेत. सुबोध पुढे एकदा तयार. फ्रंटफुटला येत असताना कट करायचं होतं, यावेळी मात्र लाईन थोडीशी चुकीची. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावे ते मिळाले. अतिरिक्त धावसंख्येने आता स्कोर पुढे सरकत असताना 12 वर, म्हणजे पहिल्या षटकाच्या कॅम्पॅरिझन मध्ये आता हे षटक थोडंसं का होईना चांगलं घडत असताना बॅटिंग करत असणाऱ्या संघासाठी, आणि ते फार गरजेचं होतं, अत्यंत महत्त्वाचा होता हा धावा. जेव्हा पॉवर प्लेमध्ये तुम्ही खूप चांगलं एक माइंडसेट ठेवत असता चांगलं स्कोर करण्याचं, तेव्हा खूप चांगली रणसंख्या तुमच्या स्कोर कार्ड वरती लागत असे. यावेळी चेंडू उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आले होते, मात्र स्वतःला सावरलं, बॅलन्स केलं. खूप चांगलं फ्लिप पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं. तेजसकडे भरपूर जास्त चेंडू जात आहेत आणि आज जर आपण विचार केला तर योगी पूर्ण पॅक टीम मुठवळशी पाहायला मिळते. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये काही खेळाडू शॉर्ट असतात, मात्र आज पूर्ण पॅक संघासहित, कारण त्यांनाही ठाऊक आहे ही MD ट्रॉफी आहे, हा विश्वचषक आहे आमले लोणार परिसरामधील. आणि हा चषक जर जिंकायचा असेल तर आपल्या सर्वच खेळाडूची उपस्थिती नक्कीच आपल्या संघासाठी असणं फार गरजेचं आहे. आणि त्याचमुळे तुम्ही पाहू शकाल पूर्णपणे ताकदीने संघ उतरलेले आहेत. तिथे मात्र नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु शॉर्ट स्टॅक कव्हरला मात्र सुधीर आहेत, चूक करणार नाही. चांगली फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. सिंगल धाव कंप्लीट होताना पाहतोय आपण.
आणि संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय 2 गडी बाद 15 धावा. चांगली टोटल आता स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या आणि सुबोधच्या विरोधात 4 चेंडूंमध्ये 10 धावा पूर्ण केल्यात. नितीनचा खूप चांगला डाव आता पाहायला मिळतोय. सुरुवातीला फार स्ट्रगल केला, 2 चेंडू सलग तो डॉट खेळला होता. यावेळी मात्र वेग थोडासा कमी केले. कव्हर ड्राईव्ह, फिल्डर आहेत उपस्थित. हो, यावेळी मात्र वाईट थ्रो पाहायला मिळाला. खूप जास्त वेळ होती क्षेत्ररक्षकाकडे. सहजासहजी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाजाला धावबाद तो करू शकला असता, मात्र थोडासा अतिउत्साहित क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि थ्रो पहा. हो, आणि की तिथे समीर डायरेक्ट इष्टांवर मात्र निशाणा साधण्याचा प्रयत्न होता सुधीर पाटीलचा आणि त्याच पहिले मात्र या ठिकाणी चेंडू परफेक्ट रणजित पाटीलकडे कॅरी झाला नाहीये. आणि मित्र म्हणे की या ठिकाणी जीवनदान मिळालं आहे फलंदाजाला, कारण नक्कीच विकेट धोक्यात होती, परंतु नक्कीच या ठिकाणी दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत. ही एक चांगली बाब असेल भाबास्फोट किरवली संघाला. आपण जर विचार केला तर ओहो, अतिशय जबरदस्त फटका, सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, परंतु लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये फिल्डर सज्ज आहेत. अजय जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंगचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो या मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीने. आणि अशा रीतीने 2 पॉवर प्लेच्या षटकांचा मात्र या ठिकाणी खेळ समाप्त झाला आहे. 18 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर कुमारने फक्त धाबा खर्च केल्या होत्या 5, आणि या षटकाचा विचार जर आपण केला तर सुबोधने एकूण धाबा खर्च केल्या 13. नाही तसंही सुमार दर्जाची फिल्डिंगही पाहायला मिळाली. या षटकाचा आपण विचार केला तर सुबोधला तितकंसं क्षेत्ररक्षणाचं सहाय्य मिळालं नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा आता कुठेतरी सन्मानजनक टोटलकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकासाठी मात्र कुमारला कंटिन्यू ठेवलंय आपल्या स्पेलमध्ये. 5-5 षटकांच्या मॅचेसमध्ये आपण पाहिलं एक गोलंदाज 2 षटकं हाताळू शकतो, आणि कुमारनं पहिलं षटक फार सुंदर टाकलं. त्याचमुळे आता त्याच्या खांद्यांवरती पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिली आहे. आणि त्यांनाही ठाऊक आहे इथून आता नितीन आणि गुरुनाथमध्ये जर भागीदारी सेट झाली तर खूप चांगली टोटल बनू शकते. नेक्स्ट मॅच, पुढील सामना जो असेल स्वराज्य स्पोर्ट नानकर विरुद्ध जय सावरीदेव सांगे या 2 संघादरम्यान असेल. तर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. जास्त वेळ आपण खर्च करायचं नाही आहे. 25 मिनिटांचाच वेळ तुमच्याकडे असणार आहे, आणि या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला मात्र पहिला डाव समाप्त करायचा आहे. तर दुसरा स्पेलमध्ये पुन्हा एकदा कुमार रणवी इथे मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. पहिला पॉवर प्लेचा षटक अतिशय जबरदस्त हाताला कुमाराने, आणि इथे मात्र कुठं चेंडू फुल करता प्रयत्न, चेंडू हवे सुधीर पाटील चेंडूच्या खाली करतोय झेल ड्रॉप. बॅकअपला फिल्डर होते, जबरदस्त या ठिकाणी रिकवर पाहायला मिळाली. तो फलंदाजाने तब्बल भरपूर वेगाने ही दुहेरी धाव मात्र कंप्लीट केली, आणि हे करावंच लागेल. जर तुमच्या बॅटमधून जर मोठे फटके येत नसतील तर नक्कीच सिंगल डबल तिहेरीवर तुम्हाला मात्र भर टाकणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड मात्र हलकं ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही नक्कीच 5 ओव्हरमध्ये 50, 55 किंवा 60 पर्यंत जर पोहोचले तर नक्कीच तुमच्या माध्यमातून नक्कीच गोलंदाज फाईट बॅक करू शकतात, आणि तोच मात्र या ठिकाणी प्रयत्न असेल पप्पू आणि दुसरीकडे नितीन. येणाऱ्या बॅटरमध्ये नक्कीच अजून मात्र विनोद बजेकेचं येणं बाकी आहे. म्हणजे नक्कीच असं वाटतं की कुठेतरी या 50 धावांचा जो आकडा त्याच्या डोळ्यासमोर आपण नक्कीच पाहत असावा. जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी मात्र फटका पाहायला मिळतोय, परंतु हवेत खेळला, आणि त्याच वेळी मात्र एका हाताचा कमाल पाहायला मिळाला. आणि फिल्डर सांगतो देवेन की नक्कीच माझा हात जगन्नाथ आहे, त्याचं प्रात्यक्ष होतं उदाहरण देत असताना विकेटचं पतन धक्का क्रमांक 3 लागतोय भाबस्फोट किरवली संघाला. काय कमालीचं क्रिकेट पाहायला मिळते. हे पाहू शकता, स्ट्रोक ही भरपूर चांगला होता, नजाकत पाहायला मिळाली. अगदी सचिन तेंडुलकर सरांची आठवण एक क्षण वाटली होती मैदानामध्ये, आणि काय झेल पकडले. म्हणजे ओव्हरऑल स्टँडर्ड क्रिकेट, म्हणजे सचिन तेंडुलकर सर, जॉन्टी रोड्स सर, सगळे काय पाहायला मिळाले या चेंडूवर. क्या बात आहे. या 2 खेळाडूंची तुलना तुम्ही नक्कीच ग्रेट खेळाडूंशी नक्कीच संबंध केलेले आहेत, परंतु नक्कीच तशा प्रकारे शैली पाहायला मिळाली, आणि नक्कीच त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे. जबरदस्त म्हणजे फटक्यासुद्धा चांगलाच पाहायला मिळाला, आणि त्यापेक्षा नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहिलं. म्हणजे नक्कीच चांगला क्रिकेट आपण ग्रामीण खेळाडूंच्या माध्यमातून सुद्धा पाहतो या सध्याच्या घडीला. हो जरूर, आणि फार सुधारणा क्रिकेटमध्ये खरं तर या विभागामध्ये आता विशेषतः पाहायला मिळाली आहे. याचं कारण अशा प्रकारच्या मोठमोठ्या स्पर्धा आता येत असतात, आणि कुठेतरी या विभागातील खेळाडूंना संधी दिल्या जात असतात. तसं ही स्पर्धा आपण पाहिली तर मागील 12 ते 13 वर्षांपासून सुरू आहे. 2011ला या स्पर्धेची सुरुवात झाली, आणि आज 2023मध्ये आपण पोहोचलोय. आणि ही स्पर्धा, ह्या स्पर्धेचं स्वरूप तसंच पाहायला मिळालं आहे. भरपूर सारा इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळाले आहेत, कुठल्या प्रकारची कमतरता नाही आहे. योगी पाटील, भिवंडी क्रिकेटमध्ये या स्पर्धेमध्ये खरं तर भाग घेण्यासाठी सर्व संघ इच्छुक असतात. यावेळी संधी होती जरूर, स्पेशली मोठ्या मोठ्या ट्रॉफींसाठी. MD ट्रॉफी ओळखली जाते. आज ही अनेक आमच्या गावामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे. तिथे ट्रॉफी मात्र सुंदर असतील ना,
आणि जरूर ते बघण्यासाठी निश्चितच त्यांची हजेरी पाहायला मिळणार आहे शेवटच्या दिवशी. या दरम्यान स्क्वेअर लेगला चांगला फटका, सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट झाली आणि अखेर विनोदला आता मैदानामध्ये यावं लागलं तिसऱ्या षटकामध्ये. हो नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या ज्यावेळी या स्पर्धा व्हायच्या त्यावेळी नक्कीच याच परिस्थितीत मर्यादित संघ मात्र खेळायचे, परंतु मागील 3-4 सत्रांचा जर आपण विचार केला तर नक्कीच आता मात्र असूनच्या व्यतिरिक्त संघाला सुद्धा मात्र संधी दिली जात असते. आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकाल की मागील 3 सत्र जर पाहिले तर नक्कीच एका स्पर्धेमध्ये तुम्हाला 2 ग्रामीणच्या फायनल पाहायला मिळत आहेत. एक असोसिएशनच्या अंतर्गत तर एक असोसिएशनच्या व्यतिरिक्त नक्कीच ज्याप्रमाणे पाहिली या स्पर्धेला सुरुवात झाली तिथून जर पाहिले तर आयोजक तेच आहेत, तीच स्पर्धा आहे, परंतु प्रत्येक वर्षी मात्र काहीतरी नाविन्य आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असते. म्हणजे आपण म्हणू शकतो या स्पर्धेने उंच भरारी घेतलेली आहे आणि याचं कारण नक्कीच अध्यक्ष MD हे क्रिकेटचे चाहते आहेत आणि त्यांना मात्र चांगली मुलाची साथ मिळाली. ते म्हणजे संतोषजी काकडे असतील, त्याचप्रमाणे रामकृष्ण काकडे असतील आणि त्यांचे सर्व जे सहकारी आहेत सुभाषजी जाधव, त्याची मात्र मुलाची साथ त्यांना मिळाली. जरूर आणि ती युनिटी आपण सध्या पाहतोय. ओ यावेळी मात्र रिव्हर्स फटका पाहायला मिळाला. बॉल जातोय आता थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. विनोदच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. विनोद एक विस्फोटक बॅटर आणि त्याचबरोबर तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि तो खेळ त्याच्या माध्यमातून आता सुरू झालाय. पहिलाच चेंडू खरं तर तो फेस करत होता तेव्हा त्याला सिंगल मिळाली आणि दुसऱ्या बॉलवर इम्प्रोवाइज क्रिकेट लगेचच त्याने सुरू केलंय. प्रत्येक स्पर्धेचा आपण जर विचार करता नक्कीच विनोद हा सलामीवीर बॅटर आहे, परंतु नक्कीच 5 ओव्हरचा खेळ असल्या कारणाने मात्र नक्कीच कुठेतरी आपल्याला गेम प्लॅनिंगमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला आपल्याला क्रमवारीमध्ये. आणि त्याचमुळे तुम्ही पाहू शकता 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला आणि जबरदस्त या ठिकाणी या फटक्या जर पाहिलं तर रिबस अटेम्प्ट केला होता आणि प्रॉपर टायमिंग पाहिली. मग धावसंख्या नक्कीच 26वर जाऊन पोहोचतो. या तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मात्र मार्गस्थ आहे. कुमार रणवी पुन्हा एकदा मार्गस्थ. हो या ठिकाणी पाहू शकाल थोडासा दूरवर खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे पंचाने मात्र या ठिकाणी दंडित केलं. इट इज वाईट. एक्स्ट्रा डिलिव्हरी ते मात्र पाहायला मिळाले. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. टीम स्वराज्य नांदकर आणि टीम सावरदेव सांगे. आजच्या दिवसामधील तिसरा सामना तो आपण बघणार आहोत. खूप चांगलं कॉन्सेप्ट आज पाहायला मिळालं. 5-5 षटकं प्रत्येकी डावाला दिले जात आहेत. म्हणजे प्युअर टेस्ट खऱ्या अर्थानं कसोटी असेल प्रत्येकी संघाची. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधता आलं नव्हतं. एकच धाव तिथे मिळाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 28वर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर कुमारच्या या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. कुमारच्या स्पेलचा आपण विचार केला तर 2 षटकं त्याने हाताळली, 15 धावा खर्च केला आणि 3 फलंदाजांना बाद केलं. म्हणजे कुठेतरी एक इकॉनॉमिकल स्पेल आपण म्हणू शकतो मर्यादित षटकांच्या मॅचमध्ये. जबरदस्त स्पेल इथं मात्र पाहिलं आपण, परंतु पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार मात्र या ओव्हरमध्ये मात्र कुमारने या थोड्याशा अधिक जास्त धाबा खर्च केल्या. म्हणजे आपण म्हणू शकतो की फलंदाज सुद्धा मात्र कमबॅक केला आहे, हे सुद्धा मात्र विसरून चालणार नाही आहे. पाहू शकाल तुम्ही हे प्रेक्षक स्टँड नक्कीच आज वर्किंग डे आहे तरीसुद्धा मात्र अनेक संख्येने क्रीडा रसिक मात्र या स्पर्धा मात्र एन्जॉय करतात आणि नक्कीच हे वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही नक्कीच ही स्पर्धा जशी मात्र जवळ येत जाईल नक्कीच तुम्ही अंतिम दिवसापर्यंत मात्र नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांना मात्र उभं राहण्यासाठी सुद्धा मात्र जागा राहणार नाही आहे. एवढी गर्दी या परिसरामध्ये आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण या स्पर्धेने एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता असते की ही स्पर्धा कधी सुरू होईल आणि मात्र नक्कीच तो क्षण आज आपण डोळ्यांसमोर अनुभवतो. या MD चषक 2023 बहुमानांकित ही स्पर्धा आहे. बहुचर्चित राहणारी ही स्पर्धा आपण पाहतो या विभागामध्ये आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण कालही पाहिलं. वर्किंग डे असताना सुद्धा फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग पाहायला मिळाला. गोलंदाजी करण्यासाठी कॅप्टन सुधीर आता 4थ्या षटकामध्ये येतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल विनोद. 3 चेंडूंमध्ये सध्या 6 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. अकुट टप्प्याचा बॉल हुक केलाय चेंडूला, स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर फेकून दिले, सीमा पार. हा येतोय षटकार. जबरदस्त फटका रिप्लेमध्ये नक्कीच आपण पाहू शकाल. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर नक्कीच आणि मात्र नक्कीच या ठिकाणी पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर आतमध्ये मात्र नक्कीच टर्न झाला आणि त्याचमुळे 1 बाउन्सचे चेंडू मात्र नक्कीच सीमेरेषेच्या पलीकडे निघून गेलाय. चौकार आला या ठिकाणी, चौकार क्रमांक 57. आतापर्यंत या स्पर्धेची आपण नक्कीच चौकाराची संख्या पाहिली आणि थोडंसं आता मात्र खेळाडू कक्षामध्ये आपल्याला नक्कीच रिलॅक्स नक्कीच सर्वच बॅटर पाहायला मिळत आहेत, कारण ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की मात्र नक्कीच हा संघ पूर्णपणे बागफुटला पाहायला मिळतोय, परंतु नक्कीच कुठेतरी या नितीनने आपल्या संघाला सावरलं आणि आता मात्र नक्कीच कुठेतरी या शेवटच्या मोमेंटला विनोद बजागे चांगले फटके मात्र ठिकाणी खेळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची लाईन पाहिली तर खूपच दूर पाहायला मिळाली. एक्स्ट्रा चेंडू आणि एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्च करतोय सुधीर.
नक्कीच समीर ज्यावेळी आपण मुठवल संघ खेळताना पाहायचो त्यावेळी मात्र सुधीर म्हणून खेळाडू पाहायचो आपण प्रॉपर बॅटर होता परंतु नक्कीच आता सुधीरची वडी परफेक्टली अष्टपैलू म्हणून खेळाडू आपण त्याला नक्कीच पाहतोय. भरपूर चांगली इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळाली आहे. नेहमीच तुम्ही हार्डवर्क स्मार्ट वर्क करत राहिला तर तुमच्या खेळामध्ये तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही बदल आणू शकता. या दरम्यान 2 धावा इथे मिळाल्या. मस्सल गोलंदाजी तो सातत्याने करत असतो, खांद्याचा खूप चांगला वापर करत असतो. 2 धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना 35 वर जाऊन पोहोचले. खूप चांगली भागीदारी आता 2 खेळाडूंमध्ये होते. आतापर्यंत आपण फॉलोअप विकेटचा विचार केला तर पहिली विकेट 0वर, दुसरी विकेट 0वर आणि तिसरी विकेट म्हणजे कुठेतरी 20 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि 20 वरती एक खेळाडू बाद झाला होता. आणि त्यानंतर आता सध्या आपण खूप चांगली भागीदारी पाहत असताना दरम्यान स्विच हिटचा फटका, स्वीट टायमिंग पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार चौकार. सातत्याने तो मात्र नक्कीच हा फटका केल्यासाठी प्रयत्न करतो कारण या अगोदर सुद्धा तुम्ही पाहिलं असेल वाईट चेंडूवरती मात्र त्यांनी हा फटका केल्याचा प्रयत्न केला होता परंतु हा फटका पाहू शकेल अगदी परफेक्टली मिडल तिथे मात्र नक्कीच पार पडला आणि नक्कीच डीपमध्ये कुठलाही प्रोटेक्शन नाही आहे आणि चेंडू मात्र सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. जबरदस्त ग्रेट इनिंग, खूप चांगली इनिंग आता अंडर प्रेशरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर वेळही घालवणं गरजेचं होतं, विकेटवर टिकूनही राहणं गरजेचं होतं आणि रन्सही करणं गरजेचं होतं आणि अशा अंडर प्रेशरमध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण असतं एखाद्या बॅटरसाठी. मात्र विनोद बजागीनं खूप चांगला खेळ केलाय. खरं तर गुरुनाथ आणि नितीनमध्ये जी भागीदारी होती ती फार महत्त्वपूर्ण होती आणि त्या भागीदारीमुळे आता येणाऱ्या विनोदवरती दबाव थोडासा कमी पाहायला मिळाला. चॉप करण्याचा प्रयत्न होता, परफेक्टली ब्लॉक होल्डमध्ये हा चेंडू होता. गुड कम बॅक. एकच धाव तिथे मिळाली आणि धावसंख्या 1 धावेने पुढे सरकत असताना पाहतोय आपण 41च्या आकड्यावरती जाऊन 40 वरती जाऊन पोहोचलेत. 40 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 20 धावेंची भागीदारी आतापर्यंत 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. टार्गेट आपण जर विचार केला, इंटेन्शन प्रत्येकी बॅटरचं असतं जेव्हा जेव्हा 5 षटकांची मॅच आपण खेळत असतो की 50चा आकडा किमान पार करणं आणि आता त्याच दिशेने वाटचाल सध्या बॅटिंग करताना सुरू केली आहे. यावेळी मात्र ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल येतोय कव्हरला, झेल पकडली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, भरपूर वेगानं चेंडू आला होता. लिडिंग एज खरं तर लागली बॅटची आणि जबरदस्त झेल कुमारनं पकडले. फलंदाज बाद होतोय आणि अखेर भागीदारीला ब्रेक करण्यामध्ये यश आलं सुधीरला. पाहूया आपण रिप्लेमध्ये हे पाहू शकता बॅटची लिडिंग एज आणि सरळ चेंडू कव्हरला झेलला जातोय. कुमारकडनं चुकी होत नाही आणि अखेर मोठी भागीदारी होत होती, त्या भागीदारीला ब्रेक दिलाय सुधीरनं. अडकीच एक चांगला संसार मात्र अडकीच गोलंदाज सुधीर पाटीलने उद्ध्वस्त केलाय नक्कीच आपण म्हणू शकतो कारण नक्कीच दोन्ही फलंदाज पूर्णपणे चांगले सेटल झाले होते आणि मात्र नक्कीच लाख ओव्हरमध्ये त्याचा कुठेतरी फायदा मिळू शकला असता भावेशपूट किरवली संघाला परंतु नितीन भंडारी या नावाचा मात्र नक्कीच अडथळा त्यांनी दूर केला कारण शॉर्ट रस्टा कव्हरला मात्र जबरदस्त कॅचिंग पाहिली आपण कुमार रणवीरच्या माध्यमातून. लागणारा हा 4था धक्का 40 या आकड्यावरती. नवीन फलंदाज येतोय राहुल आणि बाद होण्यापूर्वी आपण जर विचार केला तर नितीनने 10 चेंडूचा मात्र खेळ त्या ठिकाणी केला आणि 10 चेंडूमध्ये 13 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं परंतु नक्कीच दबावाच्या स्थितीमध्ये आला होता संघाला नक्कीच त्यांनी सावरलं. खरं तर लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो की चांगल्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करणं गरजेचे असते. मात्र नितीन थोडंसं दबावाच्या स्थितीमध्ये आला होता सो त्याचमुळे थोडंसं सिच्युएशनला अनुसरून त्याने बॅटिंग केली. बॅटिंग करताना आता राहुल आपण पाहतोय आणि हे फ्लॅग्स ज्याप्रमाणे फडकत आहेत. हो या ठिकाणी क्रॉस बॅलेट फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू अगदी जमिनीच्या साह्याने मात्र ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु काय जबरदस्त या ठिकाणी दोघांमध्ये तालमेल पाहायला मिळाला. कॉलिंग खूप छान पाहायला मिळाली आणि त्याचमुळे 4थ्या षटकाचा मात्र या ठिकाणी खेळ संपन्न होतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 42 धावा आणि या षटकाचा विचार केला तर सुधीर पाटीलने एकूण 14 धावा खर्च केला. 1 गडी त्याने बाद केला. अजूनही 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. इथून नक्कीच कुठेतरी भावेशपूट किरवली संघाचा एक धाडस असेल की या ओव्हरमध्ये किमान 10 पेक्षा अधिक धावा नक्कीच जर आल्या तर नक्कीच 50 धावसंख्या इथे पाहायला मिळेल आणि मुठवल संघाचा नक्कीच इथून प्रयत्न असेल की अंडर 50 जर आपण या ठिकाणी किरवली संघाला थांबवलं तर मात्र आपल्या संघासाठी चांगलं होऊ शकेल. म्हणजे काय या 6 चेंडूमध्ये दळलं आहे येणाऱ्या क्षणामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकेल. तर नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. स्वराज्य स्पोर्ट नांदकर संघाचा कर्णधार आणि सावरीदेव स्पोर्ट सांगे संघाचा संघनायक. मित्रांनो तुम्ही भरपूर मोठमोठ्या स्पर्धा या सीझनमध्ये पाहत असता आणि नक्कीच अजून एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येत आहे ते म्हणजे स्वर्गीय नामदेव पाटील व स्वर्गीय दिनकर घोडे स्मृती चषक 2023. आयोजक मेहर 11 बाबगाव
यांच्या माध्यमातून ती स्पर्धा असणार आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 2023 ते रविवार 19 फेब्रुवारी 2023. आणि या स्पर्धेमध्ये ग्रामीण संघांना मात्र नक्कीच संधी देण्यात येणार आहे. जिल्हा असेल, रायगड, पालघर, कल्याण, शहापूर या सर्वच परिसरातून ते संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. प्रवेश फी आहे 12,000 रुपये. प्रथम क्रमांकाचा कॅश प्राईज आहे 1,00,000 रुपये व भव्य चषक. दुसऱ्या क्रमांकाचा कॅश प्राईज आहे 50,000 व भव्य चषक. आणि इथे मात्र जबरदस्त या ठिकाणी फाटक्या पाहायला मिळतोय, परंतु उंची जास्त आणि त्याचवेळी मात्र त्या ठिकाणी झेल कंप्लीट केलाय. आणि खास आकर्षण या स्पर्धेचं आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक बाईक आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट बॅटरसाठी स्पोर्ट्स सायकल आणि बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंटसाठी ब्रँडेड शूज देण्यात येणार आहेत. तर या स्पर्धेमध्ये कुठल्या संघाला जर नक्कीच आपला स्थान जर निश्चय करायचा असेल तर तुम्ही मेहर 11 बापगाव संघाशी संपर्क साधू शकता. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी विकेट मिळवली आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज अजय गोलंदाजी करण्यासाठी आले आणि फार मोठी विकेट विनोदला बाद केलं. नवीन खेळाडू आता मैदानामध्ये एंटर होतोय राजेश भोईर. धावसंख्या 42ला सध्या 5, म्हणजे जवळपास 10 पेक्षा जास्त धावा जोडण्यामध्ये आतापर्यंत यश आले प्रत्येकी षटकामागे. मात्र आता ह्या ओव्हरमध्ये किमान 10 धावा हे माइंडसेट असणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये फलंदाज विनोद होता, मात्र त्याला प्रॉपर त्या ठिकाणी टायमिंग साधता आलं नव्हतं. अजय पुन्हा तयार ओव्हर द विकेट ना. ओ स्विंग यांना मिस. खूप कमी डॉट चेंडू. खरं तर कुमारनं पहिल्या षटकामध्ये खूप चांगले डॉट चेंडू टाकले होते. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी चेंडू थोडासा खाली राहिला. डॉट चेंडूनं आपण पाहतोय तर चांगली सुरुवात अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एक विकेट सुद्धा त्याला मिळाली आहे पहिल्याच बॉलवर. ओ हो, यावेळी फुल्लर लेनचा बॉल होता. आणखीन एक चांगला चेंडू येतोय. कमालीची बॉलिंग डेथ ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पाहिले तर समीर अजयकडे वेग नाही आहे, परंतु अजयकडे टप्पा खूप छान आहे. तुम्ही पाहू शकाल शॉर्ट रन तो नक्कीच पाहू शकाल या ठिकाणी पाहायला मात्र त्यानंतर पाहू शकाल. आता मात्र हा चेंडू अगदी फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न आणि मात्र कुठेतरी धाव घेण्याचा तिथे मात्र या ठिकाणी राजेशने प्रयत्न केला, परंतु नक्कीच रणजित पाटीलचं जबरदस्त या ठिकाणी यष्टीरक्षण पाहिलं आपण. आणि त्यात मात्र रनआउटच्या माध्यमातून अजून एक धक्का लागतो या ठिकाणी भापेशपूट किरवली संघाला. काय बॉलिंग पाहायला मिळाली आहे. स्लॉग ओव्हर्समध्ये जशी बॉलिंग व्हायला हवी, डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट काही संघांकडे बॉलर्स असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण विचार केला तर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आपलं इंडियाकडे तर तोफखानाच. मग शेवटची 4 षटकं राहिली तर जवळजवळ इंडियन फॅन्स जे असतात 4 षटकांमध्ये 30पेक्षा जास्त धावा असल्या तर त्यांना ठाऊक आहे भुवनेश्वरच्या 2 आणि बुमराच्या 2 म्हणजे इंडिया जिंकेलच. असे काही भरपूर आत्मविश्वास कॉन्फिडन्स संघ टेनिस बॉल क्रिकेटमध्येही पाहायला मिळाले ज्यांच्याकडे डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर असतात. आणि आज अजय तेच काम करत असताना सध्या मुठवं संघासाठी खूप चांगली लेन सातत्याने फुल्लर लेनचे चेंडू टाकले जातात त्याच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि एक सुद्धा धाव खर्च केलेली नाहीये. का पहिला मेडल ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का? दुसरी होऊ शकते. काल आपण बघितली होती दुर्वेशच्या माध्यमातून चौदरपाडा संघाच्या. हो, यावेळी मात्र टर्न केला. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. हनुमानच्या बॅटमधून ह्या 2 धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्या 2 धावेने आता 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. अंतिम चेंडू आहे. मोठा फटका शोधावा लागेल. चौकाराला 48 बनतील, षटकाराला 50 बनतील आणि 50 धावा जर लागल्या स्कोरबोर्डवरती तर आपण कुठेतरी एक सन्मानजनक टोटल म्हणू शकतो 5 षटकांच्या मॅचमध्ये. प्रयत्न तर केलाय. लोवा फुल टॉसवर घेऊन चेंडूला टर्न केलाय. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटिश लॉंग ऑनला चेंडूला फील्ड केला जाईल आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्यात. चांगले कॉन्ट्रिब्युशन म्हणावं लागेल. पहिल्या बॅटरच्या कॅम्पॅरिझनमध्ये हनुमानचं हे खूप चांगलं महत्त्वपूर्ण योगदान असेल संघासाठी. 2 बॉलमध्ये 4 धावा. संघाची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 46ला 6 खेळाडू बाद आणि 47 धावसंख्येचं आव्हान हा सामना जिंकण्यासाठी इथे ठेवलं गेलंय. तर जाऊया आपण टॉस करण्यासाठी. नाणेफेकी केली जाईल. आमचे सहकारी समालोचक मिस्टर योगी पाटील त्या ठिकाणी तुमच्यासोबत जोडले जातील. तर नक्कीच आपण स्वराज्य स्पोर्ट नांदकर आणि सौरदेव स्पोर्ट सांगे या 2 टीममध्ये नक्कीच आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. आणि नाणेफेकीसाठी वाशिरगावचे समाजसेवक सन्माननीय जनार्दनजी मागे आपल्यास विनंती करतो की आपण आमच्या समेत जॉईंट व्हायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करत आहोत. सुंदर तुम्ही हा टॉस बॉक्स पाहू शकाल. MD स्पोर्ट कीर्ती स्पोर्टच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स उभारण्यात आलेला आहे. या स्पर्धेतील दुसरा दिवस इथे मात्र आपण एन्जॉय करतोय आणि दुसऱ्या दिवसातील हा 3रा सामना
आमचे सन्माननीय पाहुणे जनार्दनजी मागे सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. एकीकडे तुम्ही पाहू शकाल कीर्ती स्पोर्ट आणि दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल MD स्पोर्ट असं नामांकन तुम्हाला इथे मात्र करायचं आहे. प्रत्येकी 5 ओव्हरची ही मॅच. कोण बोलतो? तर नाटकर संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. MD स्पोर्ट यांचं म्हणणं आहे क्या बात आहे, जशी मागणी तसा पुरवठा. आणि आपण टॉस विनिंग कॅप्टनला सन्माननीय गणेशजी बजागे यांच्या माध्यमातून शीतपेय देण्यात आलेले आहेत ते आपण देत आहोत. पाहुण्यांचा आभार. विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. आणि की टॉस जिंकला शीतपेय सुद्धा लाभलेला आहे. किती आनंद होतोय. नक्कीच खूप आनंद होते टॉस जिंकलं. 5 ओव्हरची मॅच. काय तुमची रणनीती असणार आहे, काय गेम प्लॅन असणार आहे क्षेत्ररक्षण करू आम्ही पहिलं. आणि समोरच्या संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार. 45 ते 50 धावांपर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. या सत्रामध्ये जर पाहिलं तर नक्कीच तुमच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय, परंतु हीच जर स्पर्धा तुम्हाला नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत एन्जॉय करायची असेल तर काय कशा रीतीने खेळ होणं तुमच्याकडे गरजेचं आहे आणि तू खेळाडूंना काय या ठिकाणी संदेश देणार आहेस. नक्कीच मागच्या सामन्यात बॉलिंगकडून खूप रन्स खाल्ले, त्यामुळे आम्ही मागचा सामना गमावला. बॉलिंगमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. आणि ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची असेल. खूप महत्त्वाची स्पर्धा आहे, मोठं भव्य दिव्य आयोजन आहे. आणि नक्कीच आपल्या पाठीराख्यांना काय संदेश देशील. सामना जिंकण्याचा 100% प्रयत्न करू. आणि की त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकी नक्की तुम्ही गमावलेली आहे, बॅटिंग करायची आहे आणि 5 ओव्हरमध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. मनोज पाटील थोडासा नक्कीच या सीझनचा विचार जर केला तर नक्कीच थोडासा बागपटूर आहे, तर स्ट्रगल करतोय. परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये जेव्हा MD चषक आपण पाहतो तेव्हा मनोज पाटीलचा खेळ बहरतोय. आणि आपल्याला काय अपेक्षा आहेत त्याच्याकडून आज. मनोज पाटीलकडून 100% तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो. तर की तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेकी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकला स्वराज्य स्पोर्ट नाटकर संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. तर लगेच जाऊया आपण टॉस बॉक्समधून कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज असतील माझे 2 सहकारी समालोचक अजय गरत आणि त्यांच्या सोबतीला असतील समीर ठाकरे. थँक्यू. दरम्यान या स्पर्धेचे फोकस मॅन मुख्य आयोजक सन्माननीय MD यांचे लाडके सासरे बुवा सन्माननीय भास्करजी लडकू पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तर नक्कीच विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तुमच्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू सो मच. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते. अजित आणि तेजस. थोडंसं आता आपण पाहतोय क्रमवारीमध्ये चेंजेस पाहायला मिळाले. अजित पुन्हा एकदा संघामध्ये बॅक झाला आणि तो आल्यानंतर त्याची पोझिशन आहे सलामीवीर आणि ॲज अ ओपनर म्हणून तो मैदानामध्ये एंटर झाला. 47 धावा इथून बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 30 चेंडूंचा सामना करावा लागेल. खरं तर 30च चेंडू तुम्हाला मिळणार आहेत, त्यापेक्षा आधी केल्या तरी हरकत नाही. मात्र लिमिटेड 30 बॉलमध्ये तुम्हाला किमान 47 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. सामन्याला आपण सुरुवात करतो. पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये अजय गरज सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. धन्यवाद समीर. पहली गेंद रूम बनाकर स्लैश करने की कोशिश, थोड़ी धीमी आई गेंद. ऐसे लगा कि थोड़ा सा जल्दी खेल बैठे थे बल्लेबाज अजित. पावर प्ले के अच्छे बल्लेबाज माने जा सकते हैं, अनुभवी खिलाड़ी है अजित. रंजीत ये जो खिलाड़ी है ये जब टीम में होते हैं तो एक अलग ऊर्जा का संचार भी उनके खिलाड़ियों के अंदर हो जाता है. कई सारी मैच विनिंग पारियां खेल चुके हैं मुठवल टीम के लिए अजित. गेंदबाजी की शुरुआत की है विनोद ने. इस बार खेलने में कामयाब रहे, जगह बनाकर कट कर दिया है पॉइंट के ऊपर से. फील्डर पीछा करते हुए लेकिन नहीं रोक पाएंगे. 4 रन. पहिल्या चेंडूवरही तोच प्रयत्न होता, मात्र यावेळी अखेर सक्सेसफुल मिळाला. चेंडू तितका खराब नव्हता, पाहू शकता आपण. पडल्यानंतर चेंडू थोडासा हलकासा आतमध्ये देखील आला होता, हे पाहू शकता. इन कटर डिलिव्हरी होती, मात्र खूप चांगला फायदा उचलला. जो बाउन्स मिळाला होता पंच केलं इनफिल्डच्या डोक्यावरून. 4 धावा अजितच्या बॅटमधून. देखिए जल्दबाजी नहीं की उन्होंने, जो बाउंस था गेंद को राइज होने दिया, उसके बाद वो शॉट खेला है. स्क्वेयर ऑफ द विकेट ऑफ साइड में पहला चौका इस पारी का. चौके से आगाज किया अपने पारी का अजीत ने. और पेज ड्राइव किया लेकिन गैप ढूंढ नहीं पाए थे, लेकिन खराब फील्डिंग और गेंद निकल जाएगी बाउंड्री के बाहर. एक और चौका. इस तरह की साधारण स्तर की फील्डिंग बिल्कुल भी आप नहीं कर सकते हो. टारगेट ज़्यादा बड़ा नहीं है, 47 रन बनाने हैं 5 ओवर्स में. लगातार थोड़ा सा रूम अपने आप को देकर खेलने की कोशिश करते हुए ये इसको आसानी से रोका जा सकता था. कुणाल दिगाड़ करते वहाँ पर गिल्टी मैन.
खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. खरं तर तुमच्याकडे अगोदरच संरक्षण करण्यासाठी तितक्या पुरेशा धावा नाही आहेत, इनफ टोटल नाही आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये 47 फक्त धावा आहेत आणि अशामध्ये जर तुम्ही खराब क्षेत्ररक्षण कराल तर मात्र तुम्ही विजयापर्यंत पोहोचणार नाही आहात. 2 चौकार क्लासिकल फटके पाहायला मिळाले, मात्र तंत्रशुद्ध फटके बघितले अजितच्या बॅटमधून. और यही तो खासियत है उनके बल्लेबाजी की, इनके मेरिट पर खेलना जानते हैं. अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच इस दफ़ा मिड ऑफ की दिशा में खेलकर सिंगल लिया है, तेज गति से भागे थे. चौकार आणि त्यानंतर सिंगल्स या सर्व चेंडू आणि सिच्युएशनला अनुसरून गेम खेळणं फार गरजेचं असतं. बॉलच्या मेरिटवर क्रिकेट खेळणं गरजेचं असतं आणि तो क्रिकेट सध्या सुरू केलं. अजितच्या बॅटमधून 9 धावा आपल्याला खरं तर पाहायला मिळाल्यात. और टारगेट का जब आप पीछा करते हो तो आपके सामने वो लक्ष्य होता है, आपको मालूम होता है कि किस तरह से खेलना है. बढ़िया कोशिश और लाजवाब कैच, लेकिन क्या क्राउड कैच है या फिर क्लीन कैच है? जहां क्लीन कैच, बैट्समैन आउट. जबरदस्त एक्सलंट टेकन. पाहूया आपण रिप्ले मध्ये. सरळ प्लेटनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न हे पाहतोय आपण. जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली त्या ठिकाणी गोलंदाजाने आणि फॉलो थ्रू मध्ये अशा कॅचेस कठीण असतात. देखिए पहले गेंद को रोका उन्होंने एक हाथ से, और दोबारा जब मौका मिला तो उस मौके को पूरी तरह से भुनाते हुए खूबसूरत कैच विनोद भजा के द्वारा. वन ऑफ द बेस्ट ऑफ द टूर्नामेंट. स्टँडर्ड फिल्डिंग खरं तर आता पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकानं थोडीशी साथ दिली नव्हती, मात्र गोलंदाजानं स्वतः खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या गोलंदाजीवर विकेट मिळवली. नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर होतोय. 3ऱ्या क्रमांकावर विशाल येतोय. विशाल हाच तो खेळाडू ॲज अ ओपनर म्हणून अनेक साऱ्या टुर्नामेंट्समध्ये आपण त्याला पाहिलंय, मात्र आज थोडंसं क्रमवारीमध्ये बदल केलाय. 3ऱ्या क्रमांकावर विशालला आता बॅटिंग करण्यासाठी प्रमोट केले. भावेश स्पोर्ट्स किरौली टीम ने भी ऐसा किया था. बैटिंग ऑर्डर में चेंजेस हमें देखने को मिले थे. क्लीन बॉल्ड, बहुत ज्यादा अक्रॉस जाकर स्वीप करने का प्रयास. खराब शॉट. अभी अभी क्रीज पर आए थे, कहीं ना कहीं थोड़ा अपने आप को व्यवस्थित करने की आवश्यकता थी, सेटल होने की जरूरत थी, लेकिन लूज शॉट खेला और विशाल आउट होकर पेविलियन में लौटते हुए लगातार दूसरा विकेट झटकते हुए गेंदबाज विनोद. फार कॉन्फिडन्स कमी होता ह्या स्ट्रोकमध्ये. आपण पाहू शकता खूप जास्त शफल झाले आणि बॉलच्या लाईनपर्यंत पोहोचूच शकला नाहीये बॅटर. लगातार आपण पाहतोय आता विकेट्स मिळवत असताना 2 खेळाडूंना बाद केलंय, कमबॅक केले पूर्णपणे आता मॅचमध्ये. अपना अनुभव झुकते हुए यहाँ पर विनोद. फुल रखा था. तो देखिए ज़्यादा तेज़ नहीं करते हैं, लेकिन एक्यूरेसी है उनके पास. बैट्समैन ने यहाँ पर गलती की है, ये तो कहना ही होगा. सीधे बल्ले से खेलते तो निश्चित रूप से अपना विकेट बचा सकते थे. फुल एंड स्ट्रेट गेंद थी और सीधे पैरों के पीछे से गेंद स्टंप्स पर जाकर टकराई है. हैट्रिक का मौका यहाँ पर विनोद के पास. 2 चौके ज़रूर लगे हैं इस ओवर में, लेकिन ओवरऑल जो गेंदबाजी रही है वो बहुत ही बढ़िया. पहले ओवर का खेल समाप्त. स्कोर 9 रन 2 विकेटों के नुकसान पर. तो विनोद जब दूसरे ओवर में आएंगे तो मौका रहेगा उनके पास हैट्रिक पूरी करने का, लेकिन देखना है कि वो दूसरा ओवर करते हैं या नहीं, क्योंकि गेंदबाजी के काफ़ी सारे विकल्प है भावेश स्पोर्ट्स किरौली के पास. नया ओवर लेकर हनुमान दिगाड़कर, एक और अनुभवी खिलाड़ी, बल्लेबाजी के लिए जब आए थे तो 2 गेंदें खेलने का मौका मिला था. पारी की अंतिम 2 गेंदों पर 4 महत्वपूर्ण रन्स बनाए अपनी टीम के लिए हनुमान ने. नितिन ने अच्छा योगदान दिया था, अंडर प्रेशर एक अच्छी साझेदारी बनाई थी गुरनाथ के साथ, और उसके बाद विनोद के साथ 13 रन बनाए थे. विनोद ने 17 रनों की अच्छी पारी खेली. अच्छा कैमियो खेला था, जिस के लिए उनको रखा गया था पीछे डेथ ओवर्स में. आक्रामक बल्लेबाजी के लिए आक्रामक बल्लेबाजी ज़रूर की और गेंदबाजी भी कमाल की विनोद की. नए बल्लेबाज क्रीज पर सुधीर पहुंचे हैं. अजित और सुजित की अनुभवी जोड़ी अब क्रीज पर. खुद कप्तान है सुधीर. स्ट्राइक अजित के पास. ॲज अ फिनिशर सुधीरला आपण अनेकदा पाहिलं, मात्र आता थोडासा टॉप ऑर्डरला तो आला बॅटिंग करण्यासाठी. जबाबदारी त्यानं ओळखली आहे की थोडासा आता संघ बॅकफुटला जातोय, त्याच अनुषंगानं तो आला. मात्र इथून आता हनुमाननं जे बॅटिंगमध्ये काम केलं शेवटला आल्यानंतर, ते काम आता गोलंदाजीमध्ये तो करेल का? हनुमान की पहली गेंद कट होकर बाहर की तरफ निकलती हुई, लेकिन दिशाहीन गेंद से शुरुआत. वाइड का इशारा अंपायर द्वारा. देखिए 5-5 ओवर के मैचेस अब यहाँ पर हो रहे हैं पहली बार इस टूर्नामेंट में. खासतौर पर एक अलग कॉन्सेप्ट हमें देखने को मिल रहा है. तो टीमों की सोच भी थोड़ी बदल रही है. जो खिलाड़ी जिनको ज़्यादा मौके नहीं मिलते थे बल्लेबाजी करने के, उनको भी अब मौके मिल रहे हैं. बढ़िया गेंद इस बार. ओह, विकेट कीपर थोड़ी निराश है. इनसाइड एज लगा था वहाँ पर.
देखने वाली बात रहेगी रिप्ले में कि गेंद कैरी हुई थी या नहीं विकेट कीपर तक। खरं तर सगळ्यात जास्त कठीण काम असतं कीपरसाठी जेव्हा इनर एज इनसाइड एज लागत असते. बॉल ज्याप्रमाणे बू होत असतो तो कव्हर करणं. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कव्हर्सला खेळायचं होतं. बॉल येतो आता लॉंग ऑनला. एक धाव इथे मिळाली आणि चांगली आता गोलंदाजी म्हणावी लागेल. कुठेतरी कंट्रोल केलं गेलं. मागच्या शेवटच्या 2 चेंडूंचा आपण विचार केला तिथे 2 विकेट्स मिळाले आणि त्यानंतर थोडासा हनुमानवरचा दबाव कमी झाला पुढील षटकासाठी आणि ते आता विदाउट प्रेशर गोलंदाजी करत असताना. ये देखिए ये वो मौका, जी हाँ बिल्कुल मौका था और इसीलिए निराश वहाँ पर नजर आए गुरुनाथ उर्फ पप्पू। क्या ऐसा ना हो जाए कि ये टर्निंग पॉइंट रहे मैच का, क्योंकि अजीत बहुत ही खतरनाक बल्लेबाज है। इस बार अक्रॉस द लाइन घुमा दिया है, गेंद को गैप में निकाल दिया है। खूबसूरत शॉट डिप स्क्वायर लेग की दिशा में, 4 रन। गॅप शॉट सिलेक्शन. सुधीर पहिल्या चेंडूचा सामना करत होता. पाहूया आपण रिप्ले मध्ये. यावेळी मात्र आपण पाहतो चेंडू खराब नव्हता खरं तर, पुढच्या लेंथवर बॉल होता मात्र स्क्वेअर लेगला चौकार आला. म्हणजे मनगटी फटका म्हणावा लागेल सुधीरच्या बॅटमधून. और संभवतः बल्लेबाज हवा में उछालना चाहते थे गेंद को, लेकिन बल्ले के अंदर लगी, उनके लिए अच्छा ही रहा। स्क्वायर लेग की दिशा में जो खिलाड़ी थे उनको बीट करने में कामयाब हुए। कैप्टन हेमंत को हमने देखा बल्ले से कुछ योगदान नहीं दे पाए, ओपन करने आए थे। आज अच्छा मौका था उनके पास, एक लंबी पारी खेल सकते थे, काफ़ी समय उनको मिलने वाला था, लेकिन पहली गेंद पर आउट हुए। इस बार देखा पर कवर चाहने दिया। ये दूसरी वाइड गेंद इस ओवर की। ये गलतियां करने से कहीं ना कहीं अपने आप को रोकना होगा गेंदबाजों को। इस मैच को रोचक बनाना है, मैच को जीतना है बावी स्पोर्ट्स किरौली को, तो निश्चित रूप से डिसिप्लिन गेंदबाजों को दिखाना ही होगा। स्कोर इस समय 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। लक्ष्य है 47 का और एक 30 रन चाहिए। मुठवल टीम को इस बार लॉफ्ट कर दिया है, झन्नाटेदार शॉट लॉन्ग ऑन के ऊपर से, दनदनाता हुआ सिक्सर। याच कामासाठी खरं तर कॅप्टन वर आला होता की आता इथून मला 1 ते 2 मोठे स्ट्रोक खेळायचे, दबाव कमी करायचा आहे आणि ते 2 मोठे स्ट्रोक आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. बाहुबली बॅटर आहे आणि ताकद भरपूर आहे या खेळाडूकडे आणि त्याचा फायदा उचलत असताना. जहाँ जो ताकत उनके पास है वो पूरी ताकत यहाँ पर दिखाते हुए मजबूत कदकाठी के बल्लेबाज कैप्टन सुधीर। बिल्कुल ओवरपिच गेंद थी, उनके रडार में गेंद थी। फ्रंट लेग को थोड़ा अलग किया, गेंद की लाइन से लेग स्टंप के बाहर लेकर चले गए और सीधे बल्ले से लॉफ्ट करने में कामयाब हुए। लॉन्ग ऑन के ऊपर से सुपर 6, 6 रनों से स्कोर उछलता हुआ। 22 रन 2 विकेटों के नुकसान पर। 2 सफलताएं पहले ओवर में विनोद ने जरूर प्राप्त की, लेकिन इस ओवर में कहीं ना कहीं खर्चीले साबित हुए हैं गेंदबाज हनुमान तिगाड़कर। ज़्यादा उम्मीदें हनुमान से बल्कि रहती है गेंदबाजी में कि वो विकेटें निकालेंगे, किफ़ायती गेंदबाजी करेंगे। एक तो बायत के गेंदबाज भी है और बायत के गेंदबाज का आपके टीम में होने का एक अलग फ़ायदा आपको हमेशा मिलता रहता है, लेकिन आज थोड़ा निराश किया है यहाँ पर गेंदबाज हनुमान ने। अभी तक 13 रन खर्च किए हैं और 2 गेंदें अभी भी शेष है इस ओवर में। मॅचमध्ये आता मजबूत पकड निर्माण करत असताना मकरंद स्पोर्ट मुठवळ संघ असं म्हणायला हरकत नाही, कारण आता रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय जवळपास 7.5 ते 8 धावांचं येऊन राहिले. इस बार बेहतर लेंथ, थोड़ा सा पीछे रखा था गेंद को, इनसाइड एज लगा, सिंगल यहाँ पर लेते हुए बैट्समैन। स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 2 विकेटों के नुकसान पर मकरंद स्पोर्ट्स मुठवल। इस ओवर के बाद और 3 ओवर का खेल बचा हुआ है, यानी कि कुल मिलाकर 19 गेंदों का खेल बाकी है। जीतने के लिए सिर्फ 24 रन चाहिए। काफ़ी आसान समीकरण। विकेट्स निकालने होंगे, विकेट्स नहीं मिलेंगे तो फिर एक तरफा हो सकता है मैच। अक्रॉस द लाइन स्विंग कर दिया है गेंद को डीप मिड विकेट की तरफ। राहुल वहाँ पर मौजूद है, तेजी के साथ गेंद पर आते हुए 1 ही रन लेने का अवसर और इसके साथ ही ये महंगा ओवर समाप्त होता हुआ हनुमान का। 15 रन आए इस ओवर से। 2 ओवर के पश्चात स्कोर है 24 रन 2 विकेटों के नुकसान पर। चांगली स्टार्ट 12.00 ची सरासरी राखली आहे. करंट रन रेटचा आपण विचार केला तर आणि रिक्वायर्ड रन रेट आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपण पाहतोय जर 8च्या सरासरीने जरी धावा जोडल्या तरी आता मॅच इथून जिंकू शकते, कारण 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. 3 षटकांमध्ये 23 धावा. पेपरवरती फार सोपं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं, मात्र इथूनही मी म्हणेल आता गोलंदाजाने एखाद दुसरी विकेट मिळवून दिली तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं जाऊ शकतं. का गोलंदाजीमध्ये आपण विनोदला कंटिन्यू बघणार आहोत की काही बदल बघणार आहोत? 2 अनुभवी बल्लेबाज है इस समय क्रीज पर।
और बल्लेबाजों की सोच आपको क्या लगता है, क्या वो जल्द से जल्द मैच को फिनिश करने का प्रयास करेंगे या फिर गेंद के मेरिट पर खेलते हुए स्कोरबोर्ड को चलता रखना चाहेंगे? नाही जरूर दोन्ही बॅटरचा विचार केला तर आता एका बाजूला आपण पाहतोय अजित आहे, त्याचा स्वाभाविक खेळ आहे तो टेक्निकली बॅटिंग करत असतो आणि एका बाजूला सुधीर आहे, त्याचा स्वाभाविक खेळ आहे की तो हिटिंग करत असतो. सो दोघांनी जर इथून त्यांच्या स्वाभाविक खेळाला सुरुवात केली तर मी म्हणेल इझिली रन चेस केला जाऊ शकतो. मात्र गोलंदाजीमध्ये आता बदल पाहायला मिळालाय, हा एक अचंबित करणारा निर्णय होता. स्वराज्य स्पोर्ट नांदकर संघ आपण ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. असं वाटलं होतं की विनोदला कंटिन्यू ठेवलं जाईल. जी हाँ, लेकिन विशाल को आक्रमण पर लाया गया है, जो कि एक बायत के युवा खिलाड़ी है, बायत के गेंदबाज. बल्लेबाजी के लिए भी उनको ऊपर भेजा गया था, लेकिन बिना कोई रन बनाए ही आउट हुए थे. तो यहाँ पर एक सोच है कि एक नए गेंदबाज को आक्रमण पर लाया जाए. विनोद निश्चित रूप से एक अच्छा ऑप्शन है, लेकिन शायद उनको डेथ ओवर्स के लिए भी रखना चाहेंगे, या फिर विशाल यदि अच्छी गेंदबाजी करते हैं तो फिर विशाल को एक और ओवर मिल सकता है. तो ये तो सारी भविष्य के गर्भ में छुपी हुई बातें हैं, बाद में ही पता चलेगा कि क्या होने वाला है क्या नहीं. बढ़िया गेंद, लेकिन किस्मत का सहारा मिलता हुआ बैट्समैन को. फ्रेंच कट और काफ़ी गेंद लेग स्टंप के करीब से गुजर गई थी, शॉर्ट फाइन लेग की तरफ. 1 रन. नाही दुसऱ्यांदा असं पाहायला मिळालं, थोडंसं अक्रॉस द लाईन खेळतात, बॉलच्या लाईन पासून वेगळे होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात, जे प्रॉपर मिडलिंग होत नाहीये. हॅलो चेक. शांत और खामोश क्रिकेट इस समय मैदान में, लेकिन बहुत ही दिलचस्प क्रिकेट चल रहा है एमडी ट्रॉफी में. स्क्वायर लेग को बीट करने में कामयाब. डिप में से खिलाड़ी गेंद पर आएंगे, तब तक 2 की कोशिश यहाँ पर और 2 रन पूरे. समय था बल्लेबाजों के पास, क्योंकि डिप बैकवर्ड स्क्वायर लेग के जो खिलाड़ी थे वो गेंद से थोड़े दूर थे. उस दिशा से इससे पहले एक चौका भी हमें देखने को मिला था, लेकिन इस बार फील्डिंग बहुत अच्छी देखने को मिली. 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन 2 विकेटों के नुकसान पर. ब्रेक थ्रू की ज़रूरत है सही मायनों में भावेश स्पोर्ट्स किरवली को. ती भागीदारी आता तोडावीच लागेल. खरं तर इथून आता विकेट्स मिळाली तरच कुठेतरी संधी निर्माण होऊ शकतं कमबॅक करण्याची. और मुठवल टीम का जहाँ तक सवाल है, काम काफ़ी आसान नज़र आ रहा है. बल्लेबाज यहाँ से गलतियाँ ना करे तो आसानी से मैच को जीत सकते हैं. कदमों का इस्तेमाल, इस बार नीचे रहती हुई गेंद, बीट हुए बैट्समैन. अच्छी गेंद और 20 रनों की ज़रूरत, 15 गेंदे शेष. ना किरवली गावामध्ये असं वाटतं की लेफ्ट आर्म गोलंदाजांचा तोफखाना आहे. कारण आणखी एक जो लेजंड गोलंदाज आहे डाव्या हाताचा रमेश, एक चांगला लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि आतापर्यंत हा दुसऱ्यांदा आपण पाहतोय डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा पुल करायचं होतं, मिस टायमिंग स्ट्रोक, विकेट मिळवली आहे. विशालला गोलंदाजी करण्यासाठी आणलं होतं आणि त्याचा फायदा जरूर आता भावेश स्पोर्ट किरवलीला झालेला आहे, कारण सुधीर सारखा एक महान खेळाडू त्यानं बाद केलाय. जी हाँ, बॉलिंग में चेंज करना ये कहीं ना कहीं अच्छा मूव साबित हुआ है भावेश स्पोर्ट्स किरवली के लिए. टप्पा पड़ने के बाद काफ़ी बाहर की तरफ निकलती हुई गेंद, थोड़ा अतिरिक्त उछाल, सही पोजीशन में नहीं थे बैट्समैन, सिर आसमान में चला गया, टॉप एज हुआ और एक आसान सा कैच वहाँ पर फील्डर के लिए. विशाल को मिली है सफलता. 27 पर तीसरा झटका मकरन स्पोर्ट्स मुठवल को. मैच में ज़रूर अब थोड़ी रोचकता पैदा होती हुई. 14 गेंदों का खेल बाकी, 20 रनों की ज़रूरत. गलती की वहाँ पर बैट्समैन ने. स्ट्राइक को रोटेट करते रहना ज़रूरी था. लगातार बड़े स्ट्रोक की कोशिश हो रही थी, लेकिन बड़े स्ट्रोक के चक्कर में आउट हो गए हैं सुधीर. नए बल्लेबाज रंजीत क्रीज पर पहुंचे हैं. दोनों भाई अब क्रीज पर, और ये भाइयों की बहुत ही फेमस जोड़ी है जहाँ तक आमने लोनार क्रिकेट का सवाल है. आमने लोनार परिसर में कई बार इन 2 भाइयों के बीच में ज़बरदस्त पार्टनरशिप्स हमने देखी है. कई बार दोनों भाइयों ने ओपन भी किया है एक साथ. अजीत और रंजीत विस्फोटक बल्लेबाज माने जाते हैं. रंजीत अलग तरीका है इनका खेलने का. अजीत को हम देखते हैं ज़्यादा ऑर्थोडॉक्स स्टाइल में वो खेलना पसंद करते हैं, क्लासिक शॉट्स पर ज़्यादा निर्भर करते हैं, लेकिन रंजीत एक पावर हिटर का रेपुटेशन रखते हैं. हालांकि वो भी क्लासिक शॉट्स खेल सकते हैं, लेकिन ज़्यादातर हमने देखा है पावर हिटिंग करते हैं और तेज़ गति से रन्स बनाते हैं. 14 गेंदे 20 रन. खेल को थोड़ा स्पीडअप करना है प्लीज. मॅचमध्ये कमबॅक झाले आता असं म्हणायला हरकत नाहीये, कारण आता एक फ्रेश बॅटर आहे समोर. विशाल तयार. ओ पहिलाच बॉल आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता, गोलंदाजाच्या स्विंग सोबत खेळण्याचा प्रयत्न होता.
पंचांचा लेग बायचा इशारा, एकच धाव तिथे मिळाली आहे. इम्प्रेस किया है पहले ओवर में गेंदबाज विशाल ने, अच्छे लेंथ पर गेंदों को रख रहे हैं, बिल्कुल ओवर पिच नहीं किया है उन्होंने या फिर ज़्यादा शॉट भी गेंदबाजी नहीं की है, गुड लेंथ पर रखने का ज़्यादा प्रयास हुआ है और गेंद उनकी स्विंग हो रही है, एक जो नेचुरल उनका एंगल भी बनता है उसके तहत भी गेंद दाहिने हाथ के बैट्समैन के लिए बाहर निकल रही है। और शायद पेविलियन में से देखा भी होगा रंजीत ने कि क्या गेंदबाज कर रहे हैं, इसीलिए आते ही वो विद द एंगल खेलने का प्रयास किया था, रिवर्स स्ट्रोक निकाला था लेकिन सफाई से खेल नहीं पाए, लेग पाई के जरिए सिंगल मिला है। ओवर में अब एक गेंद शेष है, बहुत ही किफ़ायती और इकोनॉमिकल और सफल ओवर साबित होता हुआ ये विशाल का। आखिरी गेंद इस ओवर की, लेफ्ट आर्म ओवर द विकेट और स्क्वायर कट करने की कोशिश, इस बार फिर से छू गए हैं बैट्समैन, कोई रन नहीं और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ। 3 ओवर के पश्चात स्कोर 28 रन 3 विकेटों के नुकसान पर मकरंद स्पोर्ट्स। दरम्यान श्रावण काकडे आणि बालकृष्ण काकडे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं आम्ही करतो या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, वेलकम. आणि हे पाहताय तुम्ही जियांशी योगेश पाटील, याचा अर्थ आमचे सहकारी समालोचक मित्र योगेश पाटील यांची ही सुकन्या आणि तिचा पहिला वाढदिवस उद्या आहे. तिला ॲडव्हान्समध्ये आपण देऊया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बेटा तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हैप्पी बर्थडे टू यू जियांशी, एडवांस में हम हार्दिक शुभकामनाएं दे रहे हैं. हंसता हुआ नूरानी चेहरा हमारे साथी कमेंटेटर योगेश पाटिल की ये सुकन्या, कल जन्मदिन, कल तो बहुत बड़ी पार्टी रहेगी. जहाँ पार्टी तो कुक्सी में होने वाली है लेकिन पार्टी यहाँ पर आमनेपाड़ा क्रिकेट ग्राउंड पर भी रहेगी. बिल्कुल बिल्कुल सही कहा. 2 षटकांचा आता खेळीतून शिल्लक आहे. जाऊया आपण पुढे एकदा मॅचच्या दिशेनं. आणि 19 धावांची गरज आहे. होत्याचं नव्हतं व्हायला क्रिकेटच्या खेळामध्ये टाइम लागत नसतं. जहाँ 3 ओवर में 23 रन चाहिए थे और 2 अनुभवी बल्लेबाज भी क्रीज पर थे. अभी भी 2 अनुभवी बल्लेबाज है लेकिन एक विकेट गिरा. पिछले ओवर में सिर्फ 4 रन आए, तो वहाँ से कहीं ना कहीं थोड़ा सा मोमेंटम शिफ्ट हुआ है भावेश स्पोर्ट्स किरवली के पास. ये मान्यवरों के बैनर्स आप देख सकते हो जिनका विशेष योगदान है इस टूर्नामेंट के लिए. इन सभी के हम शुक्रगुजार हैं और इन सभी मेहमानों को हमने इनवाइट किया है एमडी ग्रुप की ओर से, यहाँ पर आकर टूर्नामेंट की शोभा को बढ़ाए. ज़रूर ये मेहमान आने वाले समय में हमें मंच पर देखने को भी मिलेंगे. खेल की तरफ चलते हैं. नैवर लेकर नितिन, चौथे ओवर में चौथा गेंदबाज. जबरदस्त कॅप्टनशिप म्हणावी लागेल. आता कुठेतरी शेवटला याचा अर्थ की 2 ऑप्शन त्यानं ठेवलेत, विशाल आणि विनोद. बिलकुल. त्याचमुळे आता हा गेम प्लॅन असावा, नितीनला गोलंदाजी करण्यासाठी आणलाय. मात्र हा गेम प्लॅन सक्सेसफुल ठरेल का, की बॅटर आता ह्या ओव्हरमध्ये अटॅक करतील? नितिन को अपना अनुभव झोकना होगा. कठीण असेल कारण समोर रणजित आहे. फुल टॉस बॉल, स्वीप केल्या बॉलला, पाठवले सीमा पार, 4 धावा चौकार. ती चर्चा करत होतो की हा गेम प्लॅन सक्सेस ठरेल का. पहिल्याच बॉलवर रणजितनं ठोकला इथे चौकार. खराब गेंद से शुरुआत यहाँ पर नितिन भंडारी की. बिल्कुल फुल टॉस गेंद थी और अपना स्पॉट पिक करते हुए बिल्कुल गैप में खेला. हालांकि डिप मिड विकेट के खिलाड़ी ने प्रयास किया था राहुल ने, लेकिन थोड़ी उनके पहुंच से बाहर थी गेंद. पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए अच्छी शुरुआत इस ओवर की मकरंद स्पोर्ट्स मुठवल के लिए. दबाव बना था पिछले ओवर में, उसको हटाते हुए इस समय अनुभवी खिलाड़ी रणजित. स्वराज्य स्पोर्ट नांदकर संघनायक आपण सूरज जाधव यांच्याशी संपर्क साधायचा आहे. जे मंचावर विराजमान आहेत सूरज जाधव यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. स्वराज्य नांदकर. 11 गेंदों में अब 15 रनों की आवश्यकता है. मैच तो बनाया है भावेश स्पोर्ट्स किरवली के गेंदबाजों ने, लेकिन रंजित की शायद यही कोशिश होगी कि इस ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन्स बटोरी जाए और अंतिम ओवर में बिल्कुल भी दबाव ना अपने ऊपर ले. नितिन को वापसी करनी होगी. अनुभव है उनके पास, सबसे सीनियर खिलाड़ी इस टीम के इस समय मैदान में. दोन्ही बाजूने आता खरं तर एक्सपिरियन्सचा सामना होतोय. रणजित ही फार वर्षांपासून क्रिकेट खेळताना दिसलाय आणि याही वेळी आपण पाहिलं तर दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, मात्र मिळेल एकच धाव. धावसंख्या 1 धावेने आता पुढे सरकत असताना 33 वर चेंडू. आता इथून शिल्लक असतील 10. सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 14 धावेंची गरज. गति नहीं देना चाहते हैं नितिन बल्लेबाजों को. और अभी तक जो गेंदबाजी देखी हमने, कोई ज़्यादा एक्सप्रेस गेंदबाजी देखने को नहीं मिली. मुझे लगता है कि विशाल जो थे वो थोड़ा तेज़ कर रहे थे.
अन्य गेंदबाज धीमी गति से ही गेंदबाजी कर रहे हैं। विनोद को हमने देखा, हनुमान को देखा और अब नितिन भंडारी। नाही, इथून आता जरूर मी म्हणेल शेवटच्या षटकामध्ये किमान 9 ते 10 धावा शिल्लक राहणं गरजेचे आहेत आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल दबाव वाढवण्यासाठी मुठवत संघावर. नितीन पुन्हा तयार. हो, यावेळी मात्र फटका सुरेख येतो इनफिल्डच्या ढोक्यावरनं. गॅप फार मोठी आहे एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू जाईल सीमा पार. संयम किती पहा फलंदाजामध्ये. ज्यावेळी अशी सिच्युएशन असते अजय, जे आपण अनेकदा पाहिले फलंदाज अटॅक करण्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत असतात, मात्र यावेळी क्लास जो त्याचा स्वाभाविक खेळ आहे, तंत्रशुद्ध खेळ, तो इथे साकारत असताना क्वालिटी बल्लेबाज है अजित पाटिल और क्वालिटी स्ट्रोक देखने को मिला है। गेंद को स्पिन होने दिया उन्होंने, थोड़ी लेग ब्रेक होती हुई गेंद थी, विद द स्पिन खेला और इनफील्ड के ऊपर से बहुत ही दर्शनीय स्ट्रोक। इस ओवर में लगने वाला ये दूसरा चौका खर्चीले साबित होते हुए नितिन। एक तो लेग ब्रेक गेंदबाजी ज़रूर कर रहे हैं लेकिन काफ़ी जगह भी दे बैठे थे। सही टप्पा यहाँ पर और सही लाइन के साथ गेंदबाजी करने की आवश्यकता है, लेकिन वैसा कुछ देखने को नहीं मिल रहा है। इससे पहले एक फुल टॉस गेंद भी की थी। शानदार बल्लेबाजी करते हुए दोनों भी भाई इस समय 5 पर रंजीत, 15 पर खेल रहे अजीत। टीम का स्कोर 37, 3 विकेटों के नुकसान पर। और अब समीकरण काफ़ी आसान होता हुआ एक बार फिर से। 9 गेंदों में 10 रन चाहिए मकरन स्पोर्ट्स मुठवल को यह मैच जीतने के लिए। और इस बार अंदर की तरफ लाया था, वेरिएशन बॉल, अच्छी गेंद, बीट किया बैट्समैन को। ना फार टुर्नामेंट्समध्ये आपण पाहिलं तर अजित जास्त वेळा खेळताना दिसला नाहीये चालू हंगामामध्ये, मात्र आज त्याची वापसी पाहायला मिळाली खरं तर, आणि फार उपयुक्त होती ती वापसी असं म्हणायला हरकत नाहीये. 15 धाव्यांचं फार महत्त्वपूर्ण योगदान आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. धावसंख्या 37. फिर से ऑफ कटर, लेकिन इस बार छोटी गेंद, बड़ा हिट, फील्डर मौजूद है। ओ माय गॉड, कैच ड्रॉप। विशाल ने कोशिश अच्छी की थी लेकिन कैच नहीं कर पाए और 2 रन तो मिल गए हैं। ओवर थ्रो, नाटकीय क्रिकेट, स्लॉपी क्रिकेट भावी स्पोर्ट्स कीरवली द्वारा। जहां पर विकेट मिलना चाहिए था, ओ हो, वहां पर 3 तो मिल ही गए हैं, कुछ और मिलेंगे। 5वें रन की कोशिश और 5 रन भी पूरे। बल्लेबाज भी दौड़ दौड़ कर थक गए। खराब क्रिकेट आणि पाहू शकता फ्रस्ट्रेशन, रागाचा चेहरा खरं तर आपण स्क्रीनवर पाहिला आणि खरोखरच कुणालाही राग येईलच असं कृत्य मैदानामध्ये केलं. खरं तर पाठीराखे सुद्धा फार आता फार टीका टिप्पणी करत असतील. ये देखिए, ये कैच आसान था लेकिन वो अपने शरीर का संतुलन नहीं बना पाए थे और उस वजह से गेंद हाथ से छिटकी। उसके बाद ये थ्रो, नितिन उसको गैदर नहीं कर पाए। पीछे बैकअप करने के लिए भी खिलाड़ी बहुत दूर थे और उसके बाद निराशा में ये थ्रो भी देखने को मिला। खराब क्रिकेट किरवली की ओर से। 5 रनों का तोहफा मिला है यहाँ पर मुठवल टीम को। अगली गेंद, बढ़िया गेंद, ओ यहाँ पर डायरेक्ट हिट लगा है विकेट कीपर का। अपील हुई लेकिन अंपायर ने नकारा और अब उसके चलते एक और रन, यानी कि इस गेंद पर भी रन नहीं था। अंतिम 3 गेंदें अच्छी रही थी नितिन की लेकिन फील्डर्स का साथ नहीं मिला। ये भी ऑफ कटर थी, गलत लाइन पर खेल बैठे थे और सही निर्णय अंपायर का। सही समय पर अपने क्रीज में पहुंचे थे, वापस पलटे थे। बल्लेबाज रंजीत सिंगल के साथ ओवर की समाप्ति। स्कोर 43, 43 रन 3 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर में मात्र 4 रनों की ज़रूरत मकरन स्पोर्ट्स मुठवल को यह मुकाबला जीतने के लिए। आज दूसरा दिन है एमडी ट्रॉफी 2023 का और ये दूसरा मुकाबला चल रहा है। पहला मैच एक तरफा रहा था लेकिन इस मैच में ज़रूर अभी भी थोड़ा रोमांच है और ज़्यादा रोमांचक बन सकता था ये मुकाबला यदि वो कैच लपका जाता तो विशाल द्वारा। जरूर जरूर, ज्या ठिकाणी एक सुद्धा धाव नसती आणि विकेट सुद्धा मिळाली असती, मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये जागा नाही आहे. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 4 धाव्यांची गरज राहिली आहे. म्हणजे मॅच खूप चांगली रंगतदार अवस्थेमध्ये होती, मात्र एक चूक किती महागात पडते ते बघू शकता आपण. चला, वेळ थोडी कमी घ्या. अभी देखना है कि अंतिम ओवर की जिम्मेदारी कौन संभालता है। मेरे ख्याल से विनोद बजागे। और ये देखिए आकर्षक स्पोर्ट्स साइकिल, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए ये साइकिल दी जाएगी। चार धावा इथून आता जोडाव्या लागतील. हे पाहतोय आपण ही स्पोर्ट्स सायकल जी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी दिली जाणार आहे. तर आता इथून विनोदचा वापर केला जातोय. तीच आपण चर्चा करत होतो की शेवटला 2 ऑप्शन ठेवण्यापेक्षा या अगोदरच जर तो एखादा यूज करण्याची संधी होती. विनोद आता 4थ्या षटकामध्ये जर आला असता तर काहीच चित्र वेगळं असतं, मात्र जर आणि तरला जागा नाहीये. हालांकि सबसे इकोनॉमिकल गेंदबाजी विशाल ने की थी लेकिन कहीं ना कहीं अनुभव के साथ गए हैं किरवली के कैप्टन। विशाल एक युवा खिलाड़ी है, विनोद के पास काफ़ी वर्षों का अनुभव है।
4 रन मात्र है उनके पास बचाने के लिए। रंजित के पास स्ट्राइक, जगह मिली, हाथ खोले, डीप कवर में फील्डर वहां पर कोई नहीं है। गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन मिलेंगे और इसके साथ ही मुकाबला फिनिश होता हुआ। मैच को जीत लिया है मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीम ने। आणि ह्या आनंदाचं वातावरण आता आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये जबरदस्त कुठेतरी मजा आली होती थोडीफार, मात्र एका ओव्हर थ्रोनं पूर्णपणे या सामन्याचं चित्र बदलवलं आणि अखेर मात्र हा सामना जिंकला या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स मुठवल अँड हार्ड लक टीम भावेश स्पोर्ट्स किरवली. मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराकडे आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच आहे या मॅचमध्ये जबरदस्त स्पेल खरं तर आपल्याला ज्याचा पाहायला मिळाला. 2 षटकांमध्ये 15 धावा खर्च करत असताना 3 खेळाडूंना बाद केलं असा कुमार ठरला या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. खरं तर अजितचाही विचार केला जात होता, मात्र सुरुवातीला जो विजयाचा पाया रचला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 2 षटकं टाकत असताना 15 धावा खर्च केल्या आणि 3 टॉप ऑर्डरचे बॅटर्स ज्यानं बाद केले. सो त्यामुळे आपण कुमारला देऊया सामनावीराचा पुरस्कार. सामनावीरासाठी आपण पाहतोय तब्बल 5 पारितोषिक आपण देत आहोत, 5 बक्षीस आपण देत आहोत, ज्यामध्ये एक ट्रॉफी दिली जाणार आहे. तदनंतर आपण पाहतोय स्वीट बॉक्स, 2 गिफ्ट हॅम्पर्स आणि 1 कॅप या ठिकाणी आपण देणार आहोत, जी सामनावीरासाठी दिली जात आहे. या कुमार आपण थोडं फास्ट यायचंय. आजच्या दिवसामधील तिसरा सामना सध्या मैदानामध्ये सुरू होतोय, ज्याचा टॉस जिंकले टीम औरदेव स्पोर्ट सांगे आणि त्यांच्या विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट नांदकर या 2 मातब्बर संघादरम्यान यापुढची आपण लढत पाहणार आहोत. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी